नमस्कार. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती. आपणा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज मी केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराबाबत आपल्याला या ठिकाणी बोलणार आहे. काल माझी विद्यार्थिनी पॉडकास्ट करण्यासाठी अचानक माझ्याकडे आली आणि तिनं विचारलं की एका शब्दात सांगायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय. त्यावेळेस नकळत माझ्या तोंडून मुक्तिदाता हा शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी गेला आणि मग मी पुन्हा त्या शब्दावरती विचार करायला लागलो की या भारत देशामध्ये खऱ्या अर्थानं मुक्तिदाता कोण असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हजारो वर्ष अनिष्ट रूढी प्रथा परंपरामध्ये जखडून राहिलेला जो बहुजन समाज होता, या बहुजन समाजाला आधुनिकतेची दारे खुली करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. म्हणून समस्त बहुजनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्वात मोठं राज्यघटना दिली आणि ही राज्यघटना प्रत्येक नागरिकांच्या मूलभूत हक्काचं संरक्षण करणारी राज्यघटना आहे. लक्षात घ्या. एखादा व्यक्ती जन्माला येण्यापासून ते मृत्यूपर्यंत त्याची काय व्यवस्था राज्यसंस्थेनं करणं अपेक्षित आहे, या सर्व गोष्टीचा समावेश कायद्यात असलेला दिसून येतो. मूळ मुद्दा भारतीय राज्यघटनेने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 140 कोटी जनतेला काय दिलं असेल तर कलम 19(1) मध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. लक्षात घ्या. प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता दिलेली असली पण त्याला जर भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसेल आणि तो जर स्वतः व्यक्त होऊ शकत नसेल तर त्या स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुतेला कसलाही अर्थ राहत नाही. लक्षात असू द्या. आणि मग आज 75 वर्षानंतर देखील भारत देश एकसंध टिकून आहे, त्याचं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत ज्या ज्या घटकांचा समावेश केलेला आहे, ज्या ज्या कायद्यांचा, कलमांचा समावेश केलेला आहे, त्या सर्व कलमांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं. लक्षात असू द्या. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात वी द पीपल ऑफ इंडिया हे जे शब्द आहेत ते शब्द म्हणजे या देशातील प्रत्येक भारतीय नागरिक ज्याला कुठलेही जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा, वर्ण, प्रदेश यावरून वेगळे केले जाणार नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सरनाम्याच्या सुरुवात करत असताना वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक असं म्हटलेलं आहे. लक्षात असू द्या. आणि मग ज्यावेळेस आम्ही भारताचे लोक आपण म्हणतो त्यावेळेस या सर्व लोकांना एका धाग्यात त्यांनी बांधून ठेवलेला आहे. तो धागा म्हणजे बंधुत्वाचा धागा आहे आणि हा बंधुत्वाचा धागा अधिक घट्ट होणं गरजेचं आहे. गेल्या काही वर्षामध्ये जातीजातीचे, धर्माधर्माचे वेगवेगळे गट तट निर्माण होऊ लागलेले आहेत. प्रादेशिकतावरून अनेक ठिकाणी संघर्ष होऊ लागलेला आहे. भाषेवरून संघर्ष होऊ लागलेला आहे. हा संघर्ष टाळून आम्ही भारतीय जनता या नात्याने बंधुत्वाची भावना प्रत्येकाच्या मनात रुजणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. या देशाला जर एकसंध बांधणारी कोणती गोष्ट असेल तर ती बंधुता आहे. लक्षात घ्या. कन्याकुमारीपासून ते श्रीनगरपर्यंत असेल किंवा जम्मू काश्मीरपर्यंत असेल, आम्ही भारतीय एक आहोत ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजणं गरजेचं आहे. तरच खऱ्या अर्थाने आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातला भारत सत्यात उतरलेला दिसेल. लक्षात असू द्या. जय हिंद, जय भीम.